श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वतविती, मी केवळ मती मंद, केवी चरित्र अगाध, परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पुरविते, ज्यांच्यावर प्रसादे करुण, मुंडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थाचे चरण. वारंवार नमितसे, कृपाळू होऊन समर्था, वदवावे आपुल्या चरिता. श्रवणे श्रोत यांच्या चिता, ब्रह्मानंद प्राप्त होव, सूर तरुची घेऊन सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती, बडोद्यास चलावे. भाषण ऐसे ऐकुनी, समर्थ बोलती हसोनी, मला रावचिया म्हणे, आम्हा विषय भाव नसे, म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसे ऐकून या वाणी. चोळप्पा खिन्न झाला म्हणे, त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या म्हणे चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाये सिद्धीसी, परी पाहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे, भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी. प्रसन्न कैसे होतील, तयांनी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हटवगे, स्वामी कृपा न होय. मग तात्याने काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा, परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्याग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठवले ज्या कार्यकाराने, ते आपले हातून होणे अशक्य कैसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करोनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना, न्यावे पळवूनच येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेणे तो मंदमती, म्हणून योजिले कपट युक्ती, तरी ते सिद्धीस न जाय. असो कोणे एके दिवशी, साधुनी योग्य समयासी, मेण्यात घालून स्वामीसी तात्यासी निघाले. कडपगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकेले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चले निरर्थची. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ता वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रासी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव. आपण पुढे झाला, स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमूलरत्ने देऊळी त्याजवळ नृपाने आज्ञा दिली जावयात. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाने तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा, काय तेव्हा बोलले, अरे वेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणे, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंतला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका, अनादिसिद्धा जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णूच्या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समय, सदा भक्त परिसर. 6वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.